नमस्कार मंडळी, मी सोनल परत एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करते. आता मी नेमकी ऑफिसमध्ये काय कामं करते ते तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण त्या अगोदर माझा अस्तव्यस्त पडलेला हा डेस्क आणि माझं ऑफिस बघा. जेव्हा मी हे ऑफिस जॉईन केले होते ना, तेव्हा माझी सगळ्यात अगोदरची एक पहिली रिक्वायरमेंट होती की मला एक कप्बोर्ड पाहिजे आणि आमच्या मॅनेजमेंटने माझी रिक्वायरमेंट लक्षात घेऊन मला एक कप्बोर्ड आणून दिले आहे. आणि आता इथे मी आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कार्यरत असलेले पालजी त्यांच्या हेल्पने माझं हे कप्बोर्ड आणि पूर्ण ऑफिस ऑर्गनाईज करून घेत आहे. खरंच आपल्या बायकांचं ना, घर संसारामध्ये एखादी वस्तू म्हणा किंवा कामाच्या जागी एखादी वस्तू आपल्याला जर कोणी अशी प्रोव्हाइड केली ना, तर आनंद तर होतोच, पण त्या वस्तू मागे आपण किती मेहनत घेतो ते आपल्यालाच माहिती. आज सकाळी सकाळी आल्यावर ना, कप्बोर्ड दिसल्यानंतर मी माझ्या ऑफिसची पूर्ण कामे साईडला ठेवली. कम्प्युटर बंदच होता आणि त्यानंतर पहिले मी हे सगळं ऑर्गनाईज करायला घेतलं. म्हटलं आपली स्वतःची मेहनत गेली तरी चालेल, पण हे सगळं मस्त असं स्वच्छ आणि ऑर्गनाईज करून घेऊ, म्हणजे आपल्याला कामाला पण मन लागतंय. जेव्हा आपल्या कामाची जागा नीट असते तेव्हा काम पण आपलं शांतपणे होतं, नाही का? आता या छोट्याशा कप्बोर्डमध्ये असणारा राहाडा बघून तुम्हाला कळलंच असेल का मी पहिले कप्बोर्डची रिक्वायरमेंट का दिली होती. आता मी आमच्या ऑफिसमध्ये ॲज अ परचेस एक्झिक्यूट म्हणून काम करते आणि सोबतच थोडंफार अकाउंटिंग पण बघते. इंजिनिअरिंग केल्यानंतर मी जॉबसोबतच सॅपमधून मटेरियल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता आणि त्या बेसवरच मी इथे जॉईन झाले होते. आता बघा, सगळ्यात पहिले मी हे अगोदरचं कप्बोर्ड आहे ना, पूर्ण खाली करून घेतलं आणि ते साफ करून पण घेतलं. भरलेला कप्बोर्ड रिकामा करून नवीन आलेला कप्बोर्ड मी पूर्णपणे भरून टाकला. मस्त असे माझ्याकडे असणारे सगळे इक्विपमेंट मी व्यवस्थित नवीन कप्बोर्डमध्ये ऑर्गनाइज केले आणि ते पण व्यवस्थित सॉर्टिंग करून घेतलं. आता माझ्या ऑफिसचा हा लास्ट लुक बघा, जो की मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने थोडाफार चेंज केला आहे. आता मी मस्त डॉक्युमेंट्स, फाईल्स आणि डेली यूज आयटम सगळं प्रॉपर जागी व्यवस्थित ठेवले आहे, कारण तो आपला मूलमंत्रच नाही का, क्लीन स्पेस म्हणजेच क्लिअर माइंड. माझ्या डेस्कसोबतच मी आमच्या सरांचा पण डेस्क व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवला. आणि आता माझा हा डेस्क बघा, मी फाईल वगैरे जे काही आहे ते सगळं मस्त कबडला रचलं आणि माझ्या डेली यूजसाठी मला जे फाईल्स आणि रजिस्टर्स लागतात ते मी डेस्कवर ठेवलेत. असं नीटनेटकेपणा आणि स्वच्छता असेल ना, तर आपल्या कामाला आणखीनच हुरूप येतं. ऑर्गनाइज कप्बोर्ड म्हणजेच फक्त क्लीननेस नाही, तर आपला टाईम आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्ही वाचवतं. चला आता दररोजच्या कामातून 2 तास काढून मी माझं ऑफिस तर सुंदर बनवलंच, आता मी माझे बाकीचे कामं सुरू करते. तोपर्यंत तुम्हाला आजचा इन्फॉर्मेटिव्ह आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवणारा मिनी व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.